काय सांगा तुमचं नाव सांगा. सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे. तर माझं नाव संतोष सोनवणे आणि आज आपलं जालननगरमध्ये आमचं विद्या वेलनेस सेंटर या नावाने एक वेलनेस सेंटर आमची आज सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आम्ही लोकांना छान आरोग्य देण्यासाठी काम करतोय. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जसं खूप सगळे लोकांचं आरोग्य हे धोक्यात चाललंय, म्हणजे मेडिसिनकडे आपण सगळेजण जायला सुरुवात झाली. तर एक हे पाऊल उचललेलं आहे. गेली 7 वर्ष मी ह्या इंडस्ट्रीमध्ये लोकांना हेल्प करतोय आणि त्याचीच आमची एक ब्रँच या ठिकाणी विद्या कीर्तिकर मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आमची सुरुवात झालेली आहे. ही आपली कितवी शाखा आहे? ही जवळपास आमच्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही आता आमची 26वी ब्रँच आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कोचेस आमचे काम करतात. ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून आम्ही सगळेजण हे काम करतोय आणि खेड्यापाड्यात असू द्या किंवा वेगवेगळ्या शहरात असू द्या, अशा छोट्या छोट्या ब्रँचेस आमच्या आहेत, छोट्या मोठ्या दोन्ही पद्धतीने. आणि प्रत्येक ठिकाणी आरोग्यदानाचं काम आम्ही करतोय. आरोग्यासंबंधी कोणत्या याच्यावर तुमचं काम होतं सर? सगळ्यात महत्वाचं जर आज म्हटलं आपण तर बऱ्यापैकी आपण जर बघितलं तर जसे वेगवेगळे आजार आपल्याला जाडायला सुरुवात होतं, तर याला एकच कारण मी म्हणेल की आपली सगळ्यांची चुकीची लाईफस्टाईल आणि धावपळीचं जीवन. यामध्ये महत्वाचं म्हणजे वजन वाढणे आणि वजनामुळे येणारे हे सगळे त्रास आहेत. आणि म्हणून आमचा सगळ्यात मोठा फोकस असतो की आहार, व्यायाम आणि गुड न्यूट्रिशनच्या माध्यमातून लोकांना वजन कमी करून, म्हणजे ज्याला हेल्दी वेनं वजन कमी करणं म्हणतो, तर त्या पद्धतीने वजन कमी करून त्यांना कसं मेडिसिन फ्री लाईफ जगता येईल याकडे आम्ही फोकस करतो. या माध्यमातून तुम्ही लोकांना काय आवाहन करणार? सर, मी जवळपास तुम्हाला सांगतो की 18 वर्ष मी गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काम केलंय आणि मलाही माहिती आहे की आज कशी लाईफस्टाईल आहे. स्वतःसाठी आपण जगतच नाही किंवा स्वतःला आपण वेळच देत नाही. यामुळे वय वर्ष 55, 58, 60 पर्यंत जर आपण गेलो तर वय वर्ष 60 नंतर प्रत्येक व्यक्ती बेडवर असतो, मेडिसिन खातो. आणि याला कारण एवढंच आहे की आपण सगळेजण ह्या पैसे कमावण्याच्या उद्देशाने म्हणावं किंवा स्वतःचं कुटुंब पुढे चांगलं ठेवण्यासाठी म्हणावं, मुलांचे शिक्षण असू द्या यासाठी म्हणावं. यामुळे काय होतं ना सर, की कधी कधी आपण स्वतःकडे फोकस करत नाही. पण जर आपल्याला आपल्या मुलांना चांगलं ठेवायचं असेल, आपल्याला आपलं कुटुंब चांगलं ठेवायचं असेल, तर मला असं वाटतं किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं हे आपलं आरोग्य. आणि हे आरोग्य सांभाळण्यासाठी आपल्याला व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आणि फक्त व्यायामच नाही तर आपल्याला एक चांगला कोच असणं गरजेचं आणि त्या कोचच्या मार्गदर्शनाने आपला आहार घेणं पण तितकंच गरजेचं आहे. तर मी एवढंच आवाहन करतो ह्या आमच्या वेलनेस इंडस्ट्रीमध्ये किंवा या मार्फतीने की प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, स्वतःला 1 तास दिलाच पाहिजे. म्हणजे बऱ्यापैकी लोक म्हणतात की माझ्याकडे वेळ भेटत नाही, पण स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. व्यवस्थित खाणं, व्यवस्थित झोपणं आणि 1 तास व्यायाम करणं एवढं जरी केलं तर आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. आजच्या घडीला सर अनेक लोक जे आहेत औषध गोळ्यांवर जगत आहेत, तर त्यांना औषध गोळ्यांपासून आपल्याकडे येण्यामुळे काही मुक्ती मिळू शकते का सर? अगदी बरोबर आहे सर. आपण ज्या वेळेस मेडिसिन कुठल्याही स्टार्ट होतं, जस्ट एक्झाम्पल मी देईल की मला काही वर्षापूर्वी बीपीचा त्रास चालू झाला होता आणि बीपीचा त्रास चालू होण्यामागे एकच कारण होतं सगळ्यात मोठं, की माझी सगळी चुकीची लाईफस्टाईल होते. नोकरीमुळे म्हणावं किंवा स्वतःचा निष्काळजीपणा म्हणावं, यामुळे मला बीपीचा त्रास चालू झाला. आता मी कुठल्याही इथे असं मी माझ्या याने म्हणणार नाही की हा आजार बराच होतो, पण हा ऍक्च्युली माझ्या वाढत्या वजनामुळे आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आलेला आजार होता. आणि जेव्हा मी चांगली लाईफस्टाईल माझ्या कोचच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाने जेव्हा डेव्हलप केली तर ऑटोमॅटिक मेडिसिन माझी बंद झाली आणि आता गेली 7 वर्ष मी एकदम हेल्दी आणि हॅप्पी जगतोय. तर कुठल्याही मेडिसिन मला असं वाटतं, म्हणजे बऱ्यापैकी मेडिसिन जे असेल तर आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळेच येतात. आणि म्हणून जर आपण चांगली लाईफस्टाईल ठेवली तर मेडिसिन खाण्याची गरज आपल्याला नक्कीच पडत नाही. आज लोक जे सर फास्ट फूड आणि पॅकिंग वाल्या अन्नावर जास्त आधारित आहेत, त्यांना काय आव्हान करणार?
सर कुठलंही अनहेल्दी खाणं आरोग्यासाठी धोकादायकच आहे. पण कधीतरी मी म्हणेल की कुठला बर्थडे आहे किंवा कुठलं सेलिब्रेशन आहे, तर अशा वेळेस लोकांनी एन्जॉय म्हणून या गोष्टी केल्या पाहिजे. करू नये असं मी अजिबात म्हणणार नाही. मज्जा मस्ती करत करत एक निरोगी शरीर पण ठेवलं पाहिजे. पण बऱ्यापैकी आज त्याच्या हॅबिट झाल्या. जसं लहान मुलांना आपण बघतो की पॅकिंग फूड खूप जास्त सवय लागली, तर याच्यामध्ये आईवडिलांच्या भरपूर चुका आहे असंही मी म्हणेल. तर आपण मुलांना चांगल्या आहाराकडे फोकस करणं किंवा आपण सगळ्यांनी चांगल्या आहाराकडे जाणं हे गरजेचं आहे. पॅकिंग फूड असेल किंवा फास्ट फूड असेल तर हे थोडंसं टाळणंच गरजेचं आहे, कारण की त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणामच होतो. पण कधीतरी तुम्ही कुठल्या तरी प्रोग्रामसाठी कधी घेतलं तर काय अडचण नाही. पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलंच पाहिजे. असं तुमचं आता इथं उद्घाटन करण्यात आलेलं आहे सेंटरचं, त्यातून जर काही येणाऱ्या लोकांना काही डिस्काउंट वगैरे काही मोफत फ्री असं काही आहे का सर? सर आम्ही ऍक्च्युली लोकांना दररोज व्यायाम करण्यासाठी फ्रीज देतो. कुठलेही त्याचे चार्जेस आम्ही घेत नाही, कारण की जेव्हा आम्ही ऑनलाईन ह्या कम्युनिटीमध्ये मी काम करतोय तर सर माझा उद्देश खूप मोठे पैसे कमवणे असा अजिबातच नाहीये. माझा उद्देशच हा होता की लोकांना एक चांगलं आरोग्य मिळावं, दररोज लोकांना व्यायामाची सवय लागावी, म्हणून मी एक्सरसाइज साठी कुठलेही चार्जेस घेत नाही. त्यानंतर या ठिकाणी सेंटरला तुम्ही येऊन व्हिजिट करणार तर तेव्हा तुमचे फ्री बॉडी चेकअप पण केलं जातं, त्याचेही कुठले चार्जेस नसतात. तुमचा उद्देश किंवा तुमचं गोल काय आहे, जसं की वेट लॉस असेल, फॅट लॉस असेल, तर त्याविषयी आम्ही लोकांना जे काही चार्ज असतात न्यूट्रिशनचे ते त्या पद्धतीने ते लोक चार्ज पेड करतात. आणि आता ह्या आमच्या ओपनिंग निमित्त 6 दिवसाचा आम्ही एक ट्रायल प्रोग्राम आहे, तिथे येऊन तुम्ही आमचा फ्री प्रोग्राम 6 डे मध्ये तुम्ही करू शकता, अनुभव घेऊ शकता आणि पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. तुमचा जो काही गोल ठरलाय, जे वेट लॉस करायचं आहे, फॅट लॉस करायचं आहे, तर त्यासाठी वेगवेगळे चार्जेस तुम्हाला ते आमचे कोच इथे असतील, विद्या मॅडम आहेत, त्या पद्धतीने गाईड करतील. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी लोकांना पत्ता, कॉन्टॅक्ट नंबर, ऑनलाईन सुविधा काय होते? सर्व प्रोग्रामचा टायमिंग काय? सकाळी 5:30 वाजता आमचा न्यूट्रिशन क्लब ओपन होतो. 5:30 वाजेपासून तर सकाळी 11 वाजेपर्यंत क्लब चालू असतो, ज्याच्यामध्ये एक्सरसाइज असेल किंवा न्यूट्रिशन असेल, त्यासोबत तुम्हाला मील प्लॅन विषयी गाईड केलं जातं. त्यानंतर तुम्हाला डेली तुम्ही फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या स्वतःच्या फॅमिलीसाठी पण तुम्ही कशा पद्धतीने त्यांचा मील प्लॅन वगैरे असावा या सगळ्या गोष्टीवर गाईड केलं जातं. आणि हा सकाळी तुम्ही 5:30 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत आणि इव्हिनिंगला 4 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत असा टायमिंग असेल. तुमच्याशी संपर्कासाठी पत्ता आणि नंबर वगैरे काही सांगा. तर विद्या मॅडम या ठिकाणी असणार आहे, तर विद्या मॅडम तुम्हाला. माझं नाव विद्या रविकुमार कीर्तिकर, मी एक कोच आहे आणि आमच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर जालन नगरमध्ये अमृत विजयालक्ष्मी अपार्टमेंट येथे तुम्ही येऊ शकता. ठीक. अच्छा मॅडम, इथं आता वेट लॉस बद्दल तर माहिती मिळलेली आहे, परंतु काही लोक जे अशक्त असतात त्यांना वजन वाढवायचंय, अशा लोकांची काही आहे का तुमच्या? हो सर, आपल्याकडे फक्त वेट लॉस किंवा फॅट लॉसच नाहीये तर वेट गेन पण ही सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते सुद्धा आपण छान न्यूट्रिशन देऊन आणि वर्कआउट करून ह्याच्यातूनच साध्य करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.